पुढची बातमी चाकणकरांची। माझी बदनामी करणाऱ्यांना न्यायालयाकडून नोटिसा पाठवल्यात। रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली। न्यायालयाची नाही तर चाकणकरांच्या वकिलाची नोटीस होती। घरी नसल्यानं नोटीस स्वीकारता आली नाही। राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी प्रत्युत्तर दिले। आशा मिरगेप्रमाणे इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत। दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे। कोणतेही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही। इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। मी अकोल्यासारख्या उष्णता असलेल्या ठिकाणी राहते आणि त्या मला किती ती आशा मिरगे ती बाई असं म्हणत असल्या तरी मी 65 वर्षाची म्हातारी आहे। उन्हापासून बचावासाठी मी अकोल्यात नव्हते म्हणून कोर्टाची नाही, त्यांच्या पैसे देऊन घेतलेल्या वकिलाची नोटीस माझ्याच्यानी रिसीव्ह करणं झाली नाही आणि त्यामुळे कायद्यापासून माझा बचाव होतो हा गैरसमज नाही।